नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने 15 मिनिटातच तयार होणारी कोथिंबीर वडी. नवीन स्वयंपाक शिकणारेही अगदी सहज ही वडी तयार करू शकतील. चला रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर यासाठी आता साहित्य घेतलेलं आहे. हे 2 वाट्या हरभरा डाळीचे पीठ, 2 वाटी धुतलेली आणि त्यानंतर चिरून घेतलेली ही कोथिंबीर. कोथिंबीर कधीही चिरून झाल्यानंतर धुवू नये. नेहमी कोथिंबीर ही आधी धुवावी आणि नंतर चिरावी. त्यानंतर घेतले आहे हे 2 चमचे तांदळाचे पीठ, ही घेतली आहे 1.5 चमचा हिरवी मिरची, आलं लसूण याची पेस्ट आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. बाकीचे जे साहित्य आहे हळद, मीठ आणि चिमूटभर सोडा हे आपण नंतर घालणार आहोत. आता याच्यामध्ये 1 डाव तेल घातले. फोडणीमध्ये घालू जिरे, मोहरी, हातावर चोळून ओवा. आता याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आता परतत आलाय. त्याच्यामध्ये घालू हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट. ही चांगली 2 मिनिटे याच्यामध्ये परतून घेऊ. याच्यामध्ये घालू हळद, हे आता चांगलं परतून झाले. आता ज्या वाटीने मी डाळीचं पीठ घेतलं, कोथिंबीर घेतली, त्याच वाटीने हे 2 वाट्या पाणी याच्यामध्ये घालायचं. ही 1 वाटी आणि ही दुसरी वाटी पाणी याच्यामध्ये आता घातलं आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. यामध्ये घालू चवीनुसार मीठ. 1 चिमूटच सोडा याच्यामध्ये घालायचा आहे. कोथिंबीर वडी करण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे. कुणालाही सहज जमेल. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा कोथिंबीर वडी करून पहा. ज्यांना नवीन आहेत ते सुद्धा अगदी छानपैकी ही कोथिंबीर वडी करू शकतात. पाण्याला उकळी आली आहे. याच्यामध्ये घालू आता हे 2 चमचे तांदळाचे पीठ. गुठळी होऊ द्यायची नाहीये, एकसारखं हलवत राहायचे. गॅसची फ्लेम आता बारीक ठेवली आहे. हलवत हलवत याच्यामध्ये थोडे थोडे करत डाळीचे पीठ घालायचे. हे 1 वाटी घातले सुरुवातीला. हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता घालू ही दुसरी वाटी डाळीचे पीठ. याबरोबरच याच्यामध्ये घालूया ही 2 वाटी कोथिंबीर, दुसरी वाटी चिरलेली कोथिंबीर. आता याची गुठळी न होऊ देता हे छान मिक्स करून घ्यायचे. आता हे पीठ शिजलंय हे कसं ओळखायचं? तर पॅनमधनं हे सुटायला लागतं आणि याचा गोळा बनायला लागतो. त्यावेळेला समजायचं की पीठ आपलं चांगलं शिजलेलं आहे. हलवून झाले. याच्यावरती झाकण ठेवू आणि चांगली वाफ येऊ देऊ. 2 ते 3 मिनिटे वाफ येऊ देऊ. कोथिंबीर वडीला वाफ येते तोपर्यंत आपण ज्या प्लेटमध्ये आपल्याला कोथिंबीर वडी सेट करायला ठेवायची आहे त्याला ग्रीसिंग करून ठेवूया, म्हणजे ही वडी पटकन सुटते. ग्रीसिंग केलेल्या प्लेटला वरून थोडीशी आपण हे पांढरे तीळ लावून घेऊया. 2 मिनिट झालेले आहेत. आपण जरा बघूया. झाकण काढून हे एकदा हलवून घेऊ.
पुन्हा एकदा झाकण ठेवू आणि वाफ येऊ देऊ. प्लेटला याआधीच तेल लावून घेतले आणि थोडेसे तीळही भुरभुरून घेतले. याच्यावरती आपण आता हे कोथिंबिरीचे मिश्रण टाकूया. हे गरम असतानाच आपल्याला पसरवून घ्यायचे. हे आता पसरवून झाले. याच्यावरती पांढरे तीळ पसरवून घेऊया. प्लेटलाही आपण लावून घेतले आणि आता कोथिंबीर वडी तयार होतानाही, वडी सेट होतानाही थोडेसे पांढरे तीळ लावून घेऊ. हे आता याच्यावरती दाबून बसेल. आता हे सेट होऊ देऊ आणि त्यानंतर याच्या वड्या कापून घेऊ. सुरीला आता दोन्ही बाजूने तेल लावून घेतले. आता आपण याच्या वड्या कट करूया. अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात घरात पाहुणे आले की झटपट करायला ही वडी खूप छान आहे आणि चवीला खूपच छान लागते. पाहू शकता वडी किती सुंदर झाली आहे. खालूनही पहा, दोन्ही बाजूने. आणखीन एक वडी काढून दाखवते. पहा वडी किती छान झाली आहे. याही बाजूने पहा. आता ही वडी आपण तळून घेऊया. आता तेल आधीच तापायला ठेवलं होतं. आपण ह्या वड्या आता तळून घेऊया. एका वेळेला 3 ते 4 वड्या तेलामध्ये सोडल्या आहेत. या वड्या गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आता साईड चेंज करून घेऊ. दोन्ही बाजूनी साईड चेंज करत वड्या गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात. वड्या आता तळून झालेल्या आहेत. काढून घेऊया. पाहू शकता अतिशय खमंग वड्या तयार झाल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा. एक वडी कट करून दाखवते. पहा अतिशय सॉफ्ट आणि छान झालेल्या आहेत. आतून कडक होत नाहीत, मस्त लागतात आणि छान होतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये.